नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. लोहारा प्रतिनिधी मी संजय बलभीमराव सोमवंशी. बघा मंडळी, कोरोना झाल्यापासून अष्टाकसारमध्ये दुःखद घटनांचे सत्र चालूच आहे. ते काही केल्या संपत नाही. अनेक तरुण युवती यांचं या ना त्या कारणाने दुःखद निधन होत आहे. गेल्या 30 मार्च रोजी पाडवा होता. आष्टानगरीमधील एक शांत स्वभावाचा, सुशील व्यक्तिमत्व असलेला व जगण्यात विशेष तत्व घेऊन चालणारा सचिन दयानंद मोरे वय 33 हा आपली स्वतःची रिक्षा घेऊन आचलेरला जात होता. गाडीमध्ये पॅसेंजर होते. मध्येच त्याला चक्कर आली, रक्ताची उलटी झाली. लगेच जाणारी वाटसरू त्यांना पाहिले. डॉक्टर सोमवंशी यांच्याकडे प्राथमिक उपचार घेण्यासाठी आले. त्यांनी तातडीने उमरगा किंवा सोलापूर हलवण्याचे सजेशन दिले. त्यानुसार पहिल्यांदा सचिन दयानंद मोरे यांना उमरगा नेलं. तिथं त्यांनी ॲडमिट करून घेतलं नाही. पुन्हा ते सोलापूर गेले. मात्र दुर्दैव असं की त्यांची प्रकृती क्षणक्षणाला खालावत गेली आणि शेवटी ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या महिन्यातील अष्टाकासारमधील ही दुसरी घटना आहे. सुवर्णा सगर यांचाही ब्रेन डेड झाला होता, म्हणून त्यांनी अवयवदान केलं होतं. त्याचेच अनुकरण करत असताना सचिन दयानंद मोरे यांचाही मेंदू डेड झाल्या कारणाने डॉक्टरांनी सल्ला दिलेला की याचे अवयवदान केले तर अगदी चांगलं होईल, पुण्यपदरात पडेल. त्यानुसार त्यांच्या आईने, पत्नीने हा मोठा निर्णय घेतला आणि तो सत्यात उतरवला सुद्धा. त्यांचे फुफ्फुस, डोळे, किडनी, लिव्हर यासारखे महत्वपूर्ण घटक इतरांच्या जीवनात आनंद फुलवण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. म्हणूनच सचिन जीवनभर सामान्यपणे जीवन जगला. मरताना मात्र अवयवदान करून डोंगरा एवढे पुण्य कमवून गेला. खरोखरच अशा या तरुण वयामध्ये जर अशा दुःखद घटना घडल्या तर त्यांच्या मंडळीने, त्यांच्या पत्नीने करायचं काय? त्यांच्या मुलांचं भविष्य काय? याला जबाबदार कोण? याची जिम्मेदारी घेणार कोण? हे नाही तर यासारखे असंख्य प्रश्न तुम्हा आम्हाला भेडसावत आहेत. काय करावं आणि कसं करावं त्या मोरे परिवाराने हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. सचिन मोरे यांना 2 मुलं आहेत, एक पत्नी आणि आई असा छोटेखानी त्यांचा परिवार आहे. मात्र ही दुर्दैवी घटना जेव्हा अष्टानगरीमध्ये कळाली तेव्हा संपूर्ण गावच हळहळ केलं होतं. अजूनही करत आहे. कारण एक चांगला, सुस्वभावी, शांत असणारा, मनमिळाऊ असणारा सचिन आज आपल्यामध्ये नाही, ही भावनाच प्रत्येकाला खायला उठत होते. खरं सांगू का, अशा घटनांनी माणूस हतबल होतो आहे, निस्तेज होतो आहे. जगण्याची उमेद संपली की काय असा आभास प्रत्येकालाच होतो आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.